आत्मा मालिकच्या लिटिल फ्लॉवर विभागाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निसर्गातील विज्ञानाची प्रयोगशाळा। विज्ञानाची कास आणि निसर्गाचा सहवास अनुभवण्यासाठी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम गुरुकुल स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी आत्मशांतीवन फार्म येथे खास शैक्षणिक भेटीचं आयोजन केलं। हा कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्यानं पार पडला आणि विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेत उत्साहात हा दिवस साजरा केला। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ध्यान आणि आरतीनं झाली। शाळेचे मुख्याध्यापक माणिकरावजी जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं। विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि प्रगत शेतीचा आधार आहे, असं त्यांनी सांगितलं। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रीमान बाळासाहेबजी गोरडे साहेब यांनी सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना आध्यात्मिक व सामाजिक मूल्यांची ओळख करून दिली। विद्यार्थ्यांना श्रीमान मंगेश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मची पाहणी करून विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग त्यांनी पाहिले। या दौऱ्यात त्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे कशी काम करतात हे पाहिलं। आधुनिक आणि पारंपरिक शेतीची साधनं प्रत्यक्षात पाहिली। वेगवेगळ्या बियाणांची माहिती घेऊन शेतीतील विज्ञान समजावून घेतलं। या उपक्रमाचं नियोजन पल्लवी मॅडम यांनी केलं, तर शिक्षक थोरात मॅडम, पल्लवी मॅडम, चव्हाण मॅडम, नेहे मॅडम, इखे मॅडम आणि गोकुळ गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सोप्या आणि रंजक पद्धतीनं विद्यार्थ्यांना समजल्या। अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या कुशीत वनभोजनाचा आनंदही घेतलाय। हिरवळीत आणि मोकळ्या हवेत जेवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा दिसत होती। या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही, तर पर्यावरण जागरूकता आणि निसर्गाबद्दल कृतज्ञतेची भावनाही निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकलं की निसर्ग ही सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे। या विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर हिरे, कोकम ठाण।